विरोधकांच्या भूमिकेत विरोधकांनी मांडलेले जे काही विषय असतात त्याला उत्तर द्यायचं नाही. विरोधक मांडतात त्यावर बोलायचंच नाही, काही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि त्यांना संधी द्यायची नाही. ही दादागिरी सत्ताधाऱ्यांची आता सुरू झालेली आहे. पूर्वी खरं तर कुठल्याही प्रस्तावावर निम्मा वेळ दिला जायचा, पण तो निम्मा वेळ पण दिला जात नाही. त्यामध्ये तो तर वेगळाच विषय आहे. परंतु आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, तो राज्यपालांनी मंजूर केला, तरी सुद्धा सभागृहामध्ये मुख्यमंत्री का सांगत नाहीत, का घोषित करत नाहीत, हा महत्वाचा विषय. आणि यामुळं या सार्वभौम सभागृहाचा अवमान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. अवमान केला आणि त्यामुळं हा विषय आम्ही ज्यावेळेस मांडला त्यावेळेस त्याला उत्तर सुद्धा किंवा त्यावर यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो निर्णय सुद्धा दिलेला नाही आणि वेळ काढूपणा केला. पहिल्यांदा तर सांगितलं की अशा काही गरजच नाही आणि ते उडवून लावलं. नंतर ते म्हणतात तपासून पाहू. ही बनवाबनवी जी चालली सत्ताधाऱ्यांची सभागृहाला गृहीत धरून कामकाज रेटून नेण्याची, हे मला वाटतं की लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि असं काम रोज सुरू आहे.